everyone. Today we will cover binary search code in coding. In previous lecture we already seen what is binary search and binary search कसा वर्क होतो हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितले. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की बायनरी सर्च चा कोड कसा आणि मग मी ते कंपाइलवर तुम्हाला रन करून दाखवेन. सो मी पहिल्यांदा तुम्हाला हा कोड एक्सप्लेन करते. सो पहिल्यांदा त्यांनी यूज केले #include iostream. एव्हरीवन नोज C++. सो त्यांना माहीत असेल की हे लायब्ररीज आहेत. यात बोथ काय आहेत C++च्या लायब्ररी आहेत. याच्यानंतर इंट मेन यूज केला जातो बिकॉज आपलं जे कोडिंग आहे ते ॲक्च्युली स्टार्टिंग होते फ्रॉम इंट मेनपासून. आता याच्यामध्ये काय केलं आहे पहिल्यांदा हा एक आहे ॲरे. ओके हा आपला आहे ॲरे. सो आपण इंट ॲरे इंट ॲरे नेम अँड साईज आपण 5 स्टोर केली. अँड एव्हरीवन नो इंडेक्सिंग इज स्टार्टिंग फ्रॉम 0 1 2 3 4. सो आपण इंडेक्सिंग साईज 5 दिली असेल तरी त्याच्यामध्ये लास्ट इंडेक्सिंग नंबर हा आपला 4 येतो. आपण हा पहिल्यांदा ॲरे डिक्लेअर केला. याच्यानंतर आपण इंट की इक्वल टू 30. याचं मिनिंग म्हणजे काय आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे. आपल्याला 30 पाहिजे 40 पाहिजे 50 पाहिजे की 60 70 कोणती व्हॅल्यू पाहिजे ती आपण इंट की म्हणून इथे देऊ शकतो की आपल्याला फाउंड करायची ती व्हॅल्यू या ॲरेमध्ये आहे का नाही. याच्यानंतर आपण मागच्या जेव्हा याच्यामध्ये बघितलं ऑलरेडी की बायनरी सर्च करताना आपण एक मीडियमचा फॉर्म्युला लावतो. मिड इज इक्वल टू लो प्लस हाय डिवायडेड बाय 2. सो याच्यामध्ये आपल्याला इंटीजर पाहिजे. एक आहे लोचं एक आहे हायचं म्हणून आपण इथं इंट लो इक्वल टू 0 म्हणजे इंडेक्सिंग आपली स्टार्ट झाली 0पासून म्हणून इथं आपण इंडेक्सिंग घेतली 0 आणि आपली हाय व्हॅल्यू ही 4 आहे. आपण 5 घेतली नाही आहे कारण आपली इंडेक्सिंग ही 0पासून स्टार्ट होते आणि 4पर्यंत थांबते जरी त्यात 5 नंबर सेव्ह झाले असले तरी. आता काय केलं आपण एक बुलियन आपल्याला माहिती आहे हा एक डेटा टाईप आहे की ज्याच्यामध्ये ट्रू अँड फॉल्स व्हॅल्यूज सेव्ह होते. सो बुलियन फाउंड इक्वल टू आपण फॉल्स घेतला. पहिल्यांदा बुलियनच्या फाउंडमध्ये आपण काय स्टोर केलं फॉल्स केला. याच्यानंतर आपण व्हाईल लूप लावला कारण लो इज ग्रेटर दॅन इक्वल टू हाय म्हणजे व्हाईल लूप जोपर्यंत चालेल जोपर्यंत लोची व्हॅल्यू ही इक्वल टू हाय येईल. म्हणजे जेव्हा 0 1 2 3 4 आपली हायची व्हॅल्यू 4 आहे आणि जोपर्यंत 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4 इथपर्यंत हा लूप चालणार आहे. सो याच्यानंतर आपण इंट मिडचा फॉर्म्युला लावला लो प्लस हाय डिवायडेड बाय 2. याच्यानंतर आपण आता कंडिशन वापरणार आहे इफ ए ऑफ मिड म्हणजे ए ॲरेचा मिड व्हॅल्यू जी काही आपण फाइंड करणार आहोत ती जर इक्वल टू की आली तर आपला फाउंड जो आपण फॉल्स वर्क केला आहे तो ट्रू होणार आणि लूप तिथंच ब्रेक होणार म्हणजे काय होणार तो पुढच्या व्हॅल्यू चेक करणार नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला 20 पाहिजे तो इथं जाणार चेक कर. आपल्याला 30 पाहिजे तो इथपर्यंत जाणार चेक करणार व्हॅल्यू भेटली तिथंच ब्रेक होणार तो पुढं चेक करायला जाणार नाही. त्यामुळे आपण यूज केलं इथं ब्रेक स्टेटमेंट. याच्यानंतर ना आता आपल्याला एक व्हॅल्यू गावली बट जर आपण मिड काढली आणि आपल्याला ती व्हॅल्यू गावली तर ओके ठीक आहे आपल्याला इथं ती मिळून जाईल. बट जर आपल्याला 10 असेल हवी असेल 20 हवी असेल 40 असेल किंवा 50 असेल तर आपण काय करणार तर आपण ऑलरेडी बघितले मागच्या लेक्चरमध्ये की आपण काय करतो कंडिशन चेक करतो. तर जी व्हॅल्यू आपल्याला हवी आहे ती मिड व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर आहे की लेस आहे तर आपण तिथे चेक करणार जी की आपली मिड व्हॅल्यू आहे टार्गेट व्हॅल्यूपेक्षा लेस आहे. जर ती लेस नसेल तर ती ऑफकोर्स काय असणार ग्रेटर दॅन असणार. जर ती लेस असेल तर जो काही लोड व्हॅल्यू आहे ती मिड प्लस 1 करणार. म्हणजे सपोज अप्लाय करे ओके समजा आपल्याला यातले 20 फाइंड करायचं आहे या 40 इथं आपण ग्रेटर म्हणतो ना. सो 40 आपल्याला फाइंड करायचं आहे आणि आपला मिड व्हॅल्यू आला आहे 30. ओके आपल्याला हे कळलंच आहे लो प्लस हाय 0 प्लस 50 प्लस 10 इज लो व्हॅल्यू इज हाय व्हॅल्यू 50 प्लस 10 डिवायडेड बाय 2 इज 30. सो आपली ही मिड व्हॅल्यू. आता आपल्याला फाइंड करायचं आपली टार्गेट व्हॅल्यू आहे 40. ओके तर आपण काय करणार आपला जो मिड व्हॅल्यू आहे हा याच्यापेक्षा टार्गेट व्हॅल्यू काय आहे मोठी. आपला आधी हा लो होता हाय होता तर ते काय करणार की जो काही लो आहे तो मिड प्लस 1 करणार.
मीडियम प्लस 1. ओके, तर काय करणार, मीडियम प्लस 1 करणार. मग ती व्हॅल्यू आपली जी आहे ती आपली लो स्टोअर होणार. ती व्हॅल्यू जी काही आहे आपली ती लो स्टोअर होणार. म्हणजे आपली व्हॅल्यू ही लो असते. आपल्याला कळलं की हे ए मीडियम इज ग्रेटर दॅन टार्गेट आहे, तर आपण ही साईड इग्नोर करायची. याकडे लक्ष द्यायचं नाही. जी आपल्याला पुढं आपल्याला इथं व्हॅल्यू भेटणार आहे. मग काय करायचं, मीडियम प्लस 1 केला तर आपल्याला आपली व्हॅल्यू होणार लो. बट एल्स जर इथं नसेल लोकेटेड, इथं जर आपला 10 असेल, आपल्याला 10 टार्गेट व्हॅल्यू काढायची असेल आणि आपली जी टार्गेट व्हॅल्यू आहे इथं की असलं पाहिजे. ओके, कारण आपण इंट की घेतली, टार्गेट व्हॅल्यू नाही घेतलं, इथं की घेतला आहे. सो इथं आपण की स्टोअर करणार आहोत. ओके, तर जर इकडं नसेल तर तो ऑफकोर्स इथं आपण पहिल्यांदा चेक करणार मिड व्हॅल्यू आहे का. नंतर त्यानं चेक केलं इथं आहे का. इथं नसेल तर तो कुठं असणार, पहिल्या म्हणजे ऐना लेफ्ट साईडला असणार. तर लेफ्ट साईडला असताना हाय व्हॅल्यू आता आपली ऑलरेडी ही होती, पण आपण ही इग्नोर करणार. मग काय करणार, मिड -1. मग ही आपली काय होणार, हाय व्हॅल्यू होणार. ही लो व्हॅल्यू होणार, ही हाय व्हॅल्यू होणार. ओके, आणि जर आपला फाउंड आला, जर आपल्याला फाउंड जर ट्रू आहे तर जर आला तर एलिमेंट फाउंड असेल. आणि जर नाहीच आला, एखादाही फाउंड आपल्याला भेटलाच नाही, म्हणजे तर एखादाही एलिमेंट नसेल तर आपल्याला प्रिंट होणार एलिमेंट नॉट फाउंड. जर यात एलिमेंट असेल, इफ फाउंड असेल तर तो एलिमेंट फाउंड होणार. जर फाउंड नाही झाला तर ते काय रिटर्न करणार, एलिमेंट नॉट फाउंड. सो हे मी आता कंपायलर रन करून दाखवते.